शिवसेनेच्या ठाण्यातील गटप्रमुखांच्या मेळाव्यानंतर आज नवी मुंबईतील ऐरोलीमधील उभाटा गटाचे माजी नगरसेवक एम के मडवी, विनया मडवी, करण मडवी आणि तेजश्री मडवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय। त्यासोबतच बेलापूरमधून काँग्रेसचे माजी नगरसेवक मिथुन पाटील, अमित पाटील आणि काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांनीही शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी मडवी यांच्यासह उभाटा गटाच्या ऐरोली शहर संघटिका सोनाली मोरे, विभाग प्रमुख सुरेश भास्कर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत पक्षप्रवेश केला। यावेळी शिंदे यांनी हे सर्व बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या मूळ शिवसेनेत परत आले आहेत असं सांगत या सर्वांचं स्वागत करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समितीचे सभापती संजय भोईर, ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौघुले आणि शिवसेनेचे नवी मुंबईतील सर्व प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते। आज उभाटातील माजी नगरसेवक विनया मडवी, त्याचबरोबर करण मडवी आणि तेजश्री मडवी या चौघांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे। उभाटामधून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। त्यामुळे ऐरोलीमध्ये पूर्णपणे शिवसेनेचा पूर्ण जो ऐरोली भागामध्ये शिवसेना अधिक मजबूत होईल आणि शिवसेनेची ताकद तिथे ऐरोलीमध्ये अगोदरपासूनच मजबूत आहे आणि एम के मडवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रवेश केल्यामुळे आणखी शिवसेना तिथे मजबूत होईल। एम के मडवी एक कार्यकर्ता म्हणून काम केले अनेक वर्ष करतो।